आहोत बीडमध्ये आज धनगर समाजाच्या भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी 11 वाजता या मोर्चाला थोड्याच वेळामध्ये आता सुरुवात होणार आहे आणि थेट जाणार आहोत बीडमध्ये। आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, आपण बघतोय कुठेतरी रस्त्यावरची लढाई धनगर बांधवांनी तीव्र केलेली दिसते आणि बीडमध्ये आज भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। संदीप, आपल्याला माहिती आहे मराठा समाजाला 2 वर्ष संघर्ष करावा लागला, त्यावेळेस आपण भगवं वादळ अनुभवलेलं आहे आणि आता हीच मानसिकता धनगर समाजाच्या आंदोलनकर्त्याची झालेली आहे की कुठेतरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात संख्येने उतरल्याशिवाय धनगरांना आरक्षण मिळणार नाही। त्यामुळे बीडमधून आज या पिवळ्या वादळाची सुरुवात यशवंत सेनेचे भारत सोनार करतात। काय तुमची मानसिकता आहे? लढ्याशिवाय भेटणार नाही या सरकारला तर मला काही कळतच नाही। ह्यांना लातो के भूत बातों से नाही मानते ह्या पद्धतीचंच हे सरकार आहे। जोपर्यंत रस्त्यावर धनगर समाज बांधव ताकदीने उतरल्याशिवाय आणि ह्यांना आंदोलनाची भाषा समजतीये, त्याच्यामुळे आज धनगर समाजाचे आज बीडमध्ये पिवळं वादळ निर्माण होणार आहे आणि येणाऱ्या काळात आजची जी पिवळं वादळ आहे हे ठिणगी पडणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरून या सरकारला विचारणारा आहे की धनगर समाजाच्या गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न आहे प्रलंबित। मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत फक्त धनगर समाजाला गाजर दाखवण्याचं काम केलं आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, बारामतीत येऊन छाती ठोकून सांगितलं होतं, लेखी आश्वासन दिलं होतं की धनगर समाजाला आमची सत्ता आले की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा प्रश्न सोडवला जाईल। मला ह्याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे असं मुख्यमंत्र्यांनी ठणकून सांगितलं होतं धनगर समाज बांधवांना आणि त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांनी ह्या भाजप सरकारला सत्तेवर बसवलं। पण सत्तेवर आल्यानंतर आज 4 वर्ष झाले टीसकड कसलंही का आरक्षणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी टीसकड काम दिलंय, पण त्या टीसकड काही उपयोग नाही। ते शेवटी धनगड आणि धनगर हे एकच आहे। स्वतः खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी ह्याचा पूर्णपणे अभ्यास झालाय, मग आता कशात अडलंय घोडं मला काही कळा नाही। म्हणून येणाऱ्या काळात निश्चितपणे या सरकारला ज्यांनी धनगर समाजांनी सत्तेवर बसवलं येणाऱ्या काळात नक्कीच धनगर समाज हबाडा दाखल्याशिवाय या सरकारला गप्प राहणार नाही। एकंदरीत मागण्या काय तुमच्या 2 प्रमुख मागण्या? आमची धनगर समाजाला आरक्षण तात्काळ अंमलबजावणी व्हावी, केंद्राकडे तात्काळ शिफारस पाठवा, विशेष अधिवेशन तात्काळ बोलवा आणि धनगर समाजाचा एसटीचा जो प्रश्न आहे तो तात्काळ केंद्राकडे पाठवून त्याचा मुख्यमंत्र्यांनी स्वतः पाठपुरावा करून धनगर समाजाची अंमलबजावणी झाली पाहिजे। अंमलबजावणी झाली आणि जातीचं सर्टिफिकेट आम्हाला मिळालं तरच आम्ही या सत्ता निर्माण करू, नाही तर येणाऱ्या काळात नक्कीच आमच्या धनगराचा हिसका दाखवल्याशिवाय आम्ही गप राहणार नाही। संदीप, बघितलं आपण कुठेतरी आता आंदोलनाची मानसिकता धनगर समाजाची झालेली आहे, कारण मराठा समाजाने आंदोलनं केली, त्यांच्या पारड्यात आरक्षण पडलेलं आहे। आता धनगर समाजाची तीच मानसिकता दिसते, इथून आता धनगर समाजाचं पिवळं वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे। संदीप, अगदी सिद्धार्थ, या मोर्चाला किती मोठ्या संख्येनं धनगर बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आता यशवंत सेनेचं आणि धनगर समाजाचं पुढचं पाऊल काय असणार आहे? निश्चित मी बोलण्याऐवजी आपण त्यांच्याकडून समजून घेऊया किती लोक येतील मराठवाड्यातून आता या आंदोलनासाठी आणि पुढचं पाऊल काय असणार? नाही, हजारो संख्येने धनगर समाज बांधव आज तुम्ही बघताय की पहिल्या कॅबिनेटमध्ये देणारे हे सरकार म्हणालं होतं। गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे। आज धनगर समाजामध्ये एवढा रोष आहे, हजारोच्या संख्येने ह्या ठिकाणी धनगर समाज आज पिवळं वादळ निर्माण होणार आहे आणि भविष्यात महाराष्ट्र पेटल्याशिवाय धनगर समाज जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही आणि ह्याचे सर्वस्व जबाबदार हे सरकार आणि हे देवेंद्र फडणवीस सरकार राहील। इथून आता आंदोलन रस्त्यावरचे होतील? नाही, निश्चितपणे 100%। कारण आज तुम्ही जर पाहिलं तर आज लाखोंच्या संख्येने धनगर आपलं मराठा समाज बांधवांच्या लाखोंचे मोर्चे झाले। त्या ठिकाणी सरकारला झुकावं लागलं आणि त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळालं। निश्चितपणे तसंच उपेक्षित समाज आमचा आहे, दर्याखोऱ्यातला समाज आहे ना, त्याला आरक्षण मिळण्याची हीच महत्त्वाचा विषय आहे आणि आम्ही प्रामाणिकपणे या सरकारला मतदान केलं निवडणुकीपुरतं आणि त्यांनी आमचा विश्वासघात केलेला आहे। एकंदरीतच आपण बघू शकतो अशा पद्धतीची भावना आहे। महादेव जानकरांनी सांगितलेली की खुशखबर लवकर येणार आहे धनगर समाजासाठी। आता ती खुशखबर म्हणजे सरकार कशा पद्धतीने या सगळ्यावर बघतंय आणि त्यानंतर आता काय धनगर समाजाला